नमस्कार मैत्रिणींनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि त्यातला महत्त्वाचा पार्ट म्हणजे उडदाचे पापड. असे खुसखुशीत आणि एकदम मोठे होणारे उडदाचे पापड आपण बनवते. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं घरचीच उडदाची डाळ 1 किलो घेतलेली आहे आणि त्यासाठी मी इथं पाव किलो शाबू घेतलेले आहेत. तुम्ही जर म्हणजे कशाने तरी मोजून घेत असाल तर समजा 4 वाटी उडीद डाळ घेतली तर 1 वाटी आपण शाबू घ्यायचे आहेत आणि याला गिरणीवरून बारीक असं दळून आणायचं आहे. खूपच छान आणि खुसखुशीत होतात हे पापड. आणि इथं मी आपण पीठ दळून आणल्यानंतर इथं 2 पेले पीठ घेतलेलं आहे. एकाच वेळेस सगळे न बनवता मी इथं थोडे थोडे करून बनवत आहे, त्याच्यामुळे 2 पेले पीठ घेतलेलं आहे. तर त्यासाठी मी 1 पेला पाणी घेतलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं. मला अजिबात दुसरं पाणी लागलेलं नव्हतं. तर मी 2 पेले पिठासाठी 1 पेला पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे पापड खार घातलेले आहे. अजिबात कुठलाही मसाला न वापरता. आणि 1 चमचा आपण मिरेपूड घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये हिंग पावडर घातलेली आहे. मीठ अजिबात मी वापरलेलं नव्हतं, तरीसुद्धा मिठाचं प्रमाण म्हणजेच पापड खारीचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि इथं आपण हे पाणी उकळून घेऊया आणि थंड करून मग आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत पाणी. आणि घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. पहिल्यांदा घट्टसरच मळून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्ही पापड बनवला तर खूपच छान होतात आणि टिकतातही. तर बघा, इथं मी थोडासा गोळा बनवून घेतलेला आहे आणि उडदाचं पीठ चिकट असल्यामुळं ते हाताला थोडंसं लागतं जास्त. त्याच्यामुळं मी थोडंसं 1 चमचाभर तेल याच्यावरती घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर म्हणजे हाताला वगैरे चिकटत नाही त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर 10 मिनटं या पिठाला चांगलं असं कुटून घ्यायचं, म्हणजे एकदम मऊसर असं हे पीठ बनतं आणि पापडसुद्धा छान होतात. जेवढं तुम्ही कुटाल तेवढं छान पीठ मऊसर होतं. आणि मी 10 मिनटं पीठ कुटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पीठ एकदम मऊसर असं झालेलं आहे. आणि छोटे छोटे गोळे बनवून आपण पापड बनवून घ्यायचे आहेत. तेल लावून घेत असाल, लाटत असाल तर जास्त तेल लावू नका. पीठ लावून लाटत असाल तर जास्त पीठ पण लावू नका. पण तेल लावून जर लाटलं तर ते वर्षभर आपण ठेवतो, त्याच्यामध्ये आपण हे पापड वर्षभर ठेवतो, त्याच्यामुळं तेलकट असा वास येतो. त्याच्यामुळं मी इथं पीठच लावून मळून घेतलं, म्हणजे लाटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ असा कशा प्रकारे मी पापड लाटलेला आहे. इथं मी अशाच प्रकारे बाकीचे पण पापड लाटून म्हणजे थोड्याशा हलक्या अशा उन्हात वाळवून घेतलेलं आहे आणि खूपच छान झालेले आहेत आपले पापड. रेसिपी आवडल्यास